नमस्कार। तर वृषालीज आर्ट अँड व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करूया सँडविच। तर इथे टोमॅटो, काकडी, कांदा, बटर, चीज आणि हे जरासं पौष्टिक असं म्हणजे बीट, मटार, जरासे मूग आणि बटाटा असं शिजवून घेतलं होतं। त्याच्यात तिखट मीठ घालून घेतले। हे लावून बघूया कसं वाटतंय ते, नवीन काहीतरी ट्राय। तर इथे ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला सॉस लावून घेतला आणि त्याच्यानंतर ते सारण घेतलं। सारण लावून घेतल्यानंतर चीज स्लाइस, कांदा, टोमॅटो, काकडी आणि परत जरासं चीज घालून भाजून घेतलं। तर हॅलो, आता आम्ही आलोय आमचा गणपती बघायला। तर आज जाऊन बघूया आमचा गणपती कुठला आहे आणि बाकीचे गणपती सुद्धा। गणेशोत्सव जवळ येत चाललाय, त्यामुळे गणपती मूर्ती बनवायची लगबग सुरू आहे। इकडे रंगकाम सुरू होतं आणि अशा प्रकारे साच्यातनं मूर्ती काढल्या जात होत्या। इतक्या छान छान मूर्ती ठेवल्या होत्या की कुठली आपली आहे असं आम्ही विचार करत होतो। प्रत्येक जण असं बघत होतो आम्ही मूर्ती कुठली आहे ते। तर इथे अशा रंगवलेल्या मूर्ती आणि काही रंगवायच्या आहेत शिल्लक। तर अशा पद्धतीनंच मूर्ती ठेवल्या होत्या आणि प्रत्येक जण घरातले आले होते बघायला की कुठली गणपतीची मूर्ती आपली असेल आणि त्या दृष्टीने विचार चालू होता। कारण आम्ही दरवर्षी वेगवेगळी मूर्ती घेतो। काही मूर्त्या आम्हाला आवडल्या होत्या त्या आम्ही आमच्या अनुसिकाला आणि त्याचबरोबर विनूला फोटो काढून पाठवत होतो की कुठली मूर्ती असू दे, कुठली नको घ्यायला, डेकोरेशन काय करायचं या सगळ्याचा विचार चालू होता आमच्या सगळ्यांचा। आणि ह्या मूर्त्यांचं रूप बघून ना खूप छान वाटत होतं। ही एक वेगळीच मूर्ती इथे छान वाटते, गाईवर बसलेला गणपती शंकराच्या रूपातला इथे छान वाटत होता। आणि अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या इथे रंगवल्या होत्या। आमचा गणपती कुठला असेल हे मी आता डिक्लेअर नाही करत आहे, कारण तो गणपती जेव्हा गणपती येतील ना तेव्हाच तो बघायला खूप छान दिसेल। त्यामुळे तुम्ही जराशी उत्कंठा वाढवून ठेवा आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, म्हणजे गणपती कुठली मूर्ती असेल ती तुम्हाला बघायला नक्की मिळेल। तुम्ही सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्या गणपतीची मूर्ती आणता की एकच तुमची मूर्ती फिक्स असते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। पण करणार आहोत तांदळाच्या पिशवीपासून ऑर्गनायझर करणार आहोत, पीस वापरून घरातलाच, जो मी मध्ये केला होता आणि त्याचा व्हिडिओ मी आता पूर्ण तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग सुरुवात करूया। ही इथे तांदळाची पिशवी घेतलेली आहे, त्याची म्हणजे ती कडेनं कापून घेऊन हँडलचा भाग कापून घेतलाय आणि हा माझ्याकडे पीस होता। तर तो पीस आता मी त्याला जोडून घेणार आहे। बघूया पुढे काय काय होतंय ते। तर पीसवर अशा प्रकारे पिशवी ठेवून घेतली। माझा हा पीस जरा मोठा आहे, तुमच्याकडे जर ह्या मापाचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा हा असा पीस कापून सुद्धा घेऊ शकता। पण मी हा असा इथे फोल्ड करून असा वापरणार आहे, बघू काय होतंय ते। किंवा मग मी कडेनं शिवून घेईन आणि मग कट करीन ते। तर बहुतेक इथे टिप मारून घेईन आधी आणि मग तो कट करीन। सुरुवात करूया। चारी बाजूनी व्यवस्थित नीट असं शिवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर उभ्या आडव्या पट्ट्या पण मारून घेतल्या होत्या मी। आणि माझी शिवणाची तशी फार काही ओळख नाहीये किंवा मी फार काही शिवते चांगलं अशातला पण भाग नाहीये। हा मला जमेल तसं मी आता हल्ली घरात बसून रिकामं बसून काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी आपण शिकूया असा विचार करून मी सध्या वेगवेगळे प्रकार करते शिवणाचे। कारण घरातल्या मशीनचा उपयोग तर झाला पाहिजे ना, कारण मशीन ही आमच्या सासूबाईंची आहे, बरीच वर्षाची जुनी मशीन आहे ही। आणि त्याचा वापर नाही झाला तर ती पडून गंजून जाण्यापेक्षा एक थोड्या दिवसांनी का असेना त्याचा जरासा मी इथे वापर करते। तर इथे वीरा सुद्धा मला मदत करत होती, तिला एक नवीन वाटत होतं की आई काहीतरी करते आपली, आणि ती इथे मध्ये मध्ये बघत होती। आणि नंतर ती सुद्धा ना टेबलावर कापड ठेवून बसली होती, शिवण्याची प्रॅक्टिस करत होती ती। तर शिवण क्लास तसा माझा झालेला आहे, खूप वर्ष झाली त्याला, मी 10वीत असताना केला होता शिवण क्लास। पण त्यानंतर जास्ती लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे, नुसता करून ठेवला होता। आणि मजा म्हणजे काय माहितीये का, मला सुरुवातीला ना बॉबिन भरायला यायची नाही, आता परफेक्ट जमते मला बॉबिन भरायला। त्यामुळे आता मी पक्की म्हणजे टेलर होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे अजून काही गोष्टी मी शिवू शकते। मध्यंतरी मी एक कुंची सुद्धा शिवली होती विराला, टोपडं शिवलं होतं विराला, ते पण एकच शिवलं आणि त्याच्यानंतर थांबलं परत, त्यामुळे नंतर राहिलं शिवायचं। आणि इंस्टाग्रामची रील बघत असताना हा ऑर्गनायझर दिसला होता। ॲक्च्युली आज तो पूर्ण झाला, ऑर्गनायझर पूर्ण झाल्यानंतर तो खूपच लहान झाला, करताना करायचा होता तो मोठा, साडी शिवण्यासाठी ठेवण्यासाठी करायचा होता। तर अशा प्रकारे मी असे चौकोन या पिसावर करून घेतलेत। हे नाही केले तरी चालतील, एखाद दुसरा केला तरी चालेल। आता हे असं उपडं असं हे करायचं आहे बंद, आणि ही जी चेन आहे ती ह्या एका टोकाला आणि त्या एका टोकाला अशी जोडून घ्यायची। जोडून घेतल्यावर दाखवते, ही अशी इथे ठेवायची चेन आणि जोडून घ्यायची।
अशा प्रकारे चेन लावून झाल्यानंतर ते दिसतं आणि चेन लावून झाल्यानंतर ती परत आपल्याला उलटी करून घ्यायची पिशवी। 6.5 इंचावर याची घडी घालून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर 5.5 इंचाची खूण करायची, दोन्ही वरती पण कर, आणि मग तो चौकोन कापून घ्यायचा 5.5 इंचाचा। 5.5 इंच आणि असा हा चौकोन कापून घ्यायचा। तर ह्याच मापाने चारही बाजूला ठेवून कापून घ्यायचे। तर इथे साक्षी आणि मी दोघी मिळून हे उरलेलं काम करतोय, शिवून घेतोय। ऍक्च्युली ही बॅग जी आहे तिचा शेवट तुम्ही बघायलाच कशी झाली आहे ती, पण इथे आता मला माझी चूक, व्हिडिओ जेव्हा मी बघतीये तेव्हा मला कळलीये, जेव्हा मी पीस पहिला ठेवला तो मी उभा ठेवला, तो आडवा ठेवायला पाहिजे होता। इथून आणि इथून पहिल्यांदा टिप मारून घ्यायची, दोन्ही बाजूने टिप मारून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो असा चौकोन करून घ्यायचा आणि मग त्यानंतर सगळं एकत्र जोडून घेऊन व्यवस्थित टिप मारायची। टिप मारताना आपलं कापड इकडं तिकडं होण्याची शक्यता असते, त्यामुळे नीट काळजी घेऊन व्यवस्थित मारायला लागते आणि अशा प्रकारे असा काहीसा हा चौकोन तयार होतो। आणि इथे मजा चालू होती आमची की आमचं जे काही बॅग आम्ही म्हणजे ऑर्गनायझर ॲक्च्युली साडी ठेवण्यासाठीचा करायचा होता, पण तो झाला छोटा आणि त्यामुळे तो असा उभा झाला, कारण पीस ठेवताना सुरुवातीला मी चुकले होते, गडबडीत ठेवला गेला होता आणि ते आता लक्षात आलं माझ्या। अशा प्रकारे ही बॅग तयार झाली आणि यामध्ये मी आता वीराची जी काही पुस्तकं होती ती ठेवून त्याचा उपयोग केलाय। माणूस शेवटी चुकातूनच शिकतो, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं ते सांगा। तर गेले 2 दिवस मी जी बॅग शिवत होते, म्हणजे 2 दिवस लागले ह्याच्यासाठी, कारण व्हिडिओ शूट करत करत शिवत होते आणि वीरा झोपलेली असली की मशीनच्या आवाजानं उठायची, त्यामुळे जरासा गोंधळ व्हायचा, त्यामुळे असं सावकाश सावकाश शिवली मी ती बॅग आणि त्याच्यानंतर आज ती पूर्ण झाली। त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तो आज तुम्ही बघा। आणि त्याचबरोबर ना मला एक कोडं घालायचे तुम्हाला, बघूया माझा व्लॉग किती जण बघतात आणि किती जण कमेंट करतात ते। जेवढी बघणाऱ्यांची संख्या आहे तेवढी कमेंट करणाऱ्यांची संख्या आहे का ते बघूया। तर कोडं असं आहे, जे धन्याच्या बाबांना 3 मुलगे, पहिल्याचं नाव मे, दुसऱ्याचं नाव जून, तर तिसऱ्याचं नाव काय? कोडं परत एकदा सांगते बघा। धन्याच्या बाबांना 3 मुलगे, पहिल्याचं नाव मे, दुसऱ्याचं नाव जून, तर तिसऱ्याचं नाव काय? उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय विरा, बाय।